कीर्तन म्हणजे करमणूक नाही, मजाकबाजी नाही, टाइमपास नाही. कीर्तन म्हणजे शास्त्र, पुराण, संत, वाङ्मय, वेद हेच आलं पाहिजे. इतकं गोड मजेदार संगती आहे, निळोबार आहे. तुकोबारायचं सामर्थ्य सांगतात. काय सामर्थ्य आहे तुमच्या ठिकाणी? ऐका जरा. मराठ्या कुणबी समाजात जन्माला आलेला तुकोबा ऐकतात ना, काही काही वाणी समजतात त्यांना, पण तुकोबाराय खास मराठा कुणबी त्यांचे प्रमाण पण आहेत त्यांचे. बरे देवा कुणबी केलो, नाहीतरी दंबे असतो मेलो. तुकोबारायचं प्राण. किंवा आम्ही कुणबियाचे मुलं, आमचे कैचे खरे बोल, त्यांचे प्रमाण आहेत. कुणबी मराठा तुकोबाराय. पण ऐका, त्यांनी व्यवसाय केला होता काही वेळेस मिरच्यांचा धंदा, म्हणून त्यांना वाणी समजल्या जायचे. पण ऐका, एक काल असा होता सावकारीचा, पण एक काल असा आला, इतका दुष्काळ पडला, अन्न नाही, स्त्री अन्न करीत करीत मेली. बर काय, स्त्री अन्न करीत मेली. इतकी कठीण परिस्थिती. सर्व लोक त्यांना बोलू लागलेत, निंदा करू लागलेत, नाव ठेवू लागलेत. शेवटी तुकोबारायांनी काय करावं? देऊन भंडाऱ्यावर जावं. गोरड्या, भामचंद्र्या आणि भंडाऱ्या 3 डोंगर आहेत. 3 डोंगरावर, भंडाऱ्या डोंगरावर जास्त काल घातला आणि तिथं अभंग करू लागले. त्यांना कवित्वाची गुरुचा त्यांना दृष्टांत झाला. स्वप्नातच गुरु भेटलेत आणि गुरुनी सांगितलं, आता तुम्ही काव्य करा. बर काय, पडीला विसर स्वप्नामध्ये सत्यगुरुराय प्रमाण बघा तुम्ही, बाबाजी सांगितले, राघवचे सर्वच बघा, सर्वांना माहिती आहे. मग हे गुरु, त्यांनी गुरु मंत्र दिला राम, आणि नंतर मग स्वप्नात सांगितलं काव्य करा. तुम्ही मागचं जे नामदेवरायचं संकल्प तो पूर्ण करायचा आहे. नामदेवरायांनी 100 कोटी अभंग तयार करायचे ठरवले होते, पण 96 कोटी झालेत. पण आता उरलेले 4 कोटी उरले ते शेवटी लावी तुका. प्रमाणाची संख्या सांगे 100 कोटी, उरले ते शेवटी लावी तुका. तुकोबाराय अभंग करतात. पण त्या काली एक असा विद्वान ब्राह्मण होता, त्याला सहन झालं नाही. तो ब्राह्मण म्हणजे रामेश्वर भट्ट. ऐका, रामेश्वर भट्ट त्यांनी सांगितलं, तू मराठा आहे, कुणबी आहे, म्हणजे यांचा पूर्वीपासूनच द्वेष आहे. काय कळलं तुम्हाला? हा, आता काही नवीन विशेष निघालेले नाहीये. हा, बर काय, मग तुझे हे काव्य केलेले काव्य बुडून दे, टाकून दे, राहू देऊ नको. ज्या अभंगा करता संसाराची राख रांगोळी केली, ते अभंग बुडवायला सांगितले. तुकोबारायला इतकं दुःख झालं. तुकोबाराय घरी आलेत आणि जेवढ्या वया होत्या तेवढ्या वया अशा धरल्यात, खूप रडलेत. मी जगाच्या कल्याणाकरता हे अभंग केले होते, पण श्रेष्ठांनी सांगितलं मला आता बुडवावे लागणार आहेत. वया घेऊन हृदयाला धरून रडतात. जिजाबाईंनी कधी दुःख केलं नव्हतं, पण जिजाबाई त्या दिवशी अक्षरशः त्यांच्या पायावर पडल्यात आणि सांगितलं, महाराज, या अभंगाकरता मुलाबाळांकडे, आमच्याकडे, संसाराकडे बघितलं आणि ते अभंग बुडवण्यात काय करू? मला श्रेष्ठांची आज्ञा आहे. गेले तुकोबाराय त्या वया घेऊन आणि इंद्राणीच्या डोहामध्ये, ऐकतात ना, बुडल्यात का? बुडल्यात. सुरुवातीला जेव्हा टाकल्यात तेव्हा बुडल्यात, मग बुडून पुन्हा लगेच वर आल्यात. त्या सुरुवातीला बुडल्यात आणि बुडून पुन्हा वर. अरे याला काहीतरी करणी येते म्हणे, जादू टोना येतोय. असा नका बुडू म्हणे, मग दगड बांधा आणि दगड बांधून बुडवा. मग दगड बांधले आणि दगड बांधून बुडलेत का? ऐका, दगड बांधून बुडलेत, पण काय विशेष, ते अभंग होते, दगडांना सुद्धा घेऊन वर आलेत. कोण? अभंग दगडांना घेऊन वर आलेत, पण ते दगड जातीवान होते. नाही कळलं तुम्हाला?
ते दगड असे जातीवान होते, ते दगड असे फुटणारे नव्हते, बदलणारे नव्हते. ते दगड म्हणतात आम्ही अभंगांना, पण अभंग म्हणतात हे दगड जर आम्हाला सोडत नाहीत, आम्ही यांना कशाला सोडू. ते अभंग त्यांना सुद्धा घेऊन वर आले. सहज लिळे उदकी वया, तुम्ही रक्षिल्या निज सत्ते. सहज लिळेने उदकातून दगडासहित वया वर आणल्यात. बरे काय निळोबार म्हणतात हे तुमचं सामर्थ्य आहे तुकोबा, हे तुमचा अधिकार आहे. मग शेवटी निळोबारा म्हणतात माझ्या हाताला धरा, मला बुद्धी द्या, म्हणजे मी निरूपण करेल. शेवटी सांगतात निळामाने दराला ती, निळामाने दराला ती, निळामणी धराला हाती तरी द्याल मती निरूपम. आहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेरू. निळोबराईनी तुकोबराय गेल्यानंतर ही प्रार्थना विनंती केली, मागणी मागितली. 42 दिवस निळोबराय इंद्रायणीच्या तीरावर राहिलेत. 42 दिवसानंतर तुकोबराय आलेत आणि निळोबरावर अनुग्रह केला. तुकोबरायचे 7 ब्राह्मण शिष्य होते आणि 7 ब्राह्मण इतर होते. एकूण 14 टाळकरी होते. कोणाचे? तुकोबरायचे 14 टाळकऱ्या समेत परमार्थ करीत करीत आजच्या दिवसाला भगवान विमान घेऊन आले. आणि तुकोबरायांनी सर्वांना सांगितलं सकाळी माझी बोळवण करा, परतोनी घरा जावे. तुम्ही मला फक्त पोचवायला, पण तरी लोक ऐकत नाही. नाही ऐकलं, देवनगरीला प्रदक्षिणा केली, सर्वांना नमस्कार केला आणि तुकोबराय म्हणता आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळ सांगावी. तो एक छपक अभंग आहे, पण छपक आपल्या गाथ्यामध्ये नाहीये, पण तरी म्हणतात लोक तो आम्ही जातो आमच्या गावा आमचा बस. पुन्हा तुकोबराय विनंती करतात, विमानात बसतात आणि आजच्या दिवशी दुपारच्या 12 वाजेला तुकोबराय भगवंताबरोबर वैकुंठाला देह घेऊन जातात. असा एक संत देह वैकुंठाला घेऊन जाणारा. काही काही मूर्ख म्हणले त्यांचा खून झाला. तुकोबरायचा जर खून झाला असता तर तुकोबरायचे शिष्य शिवाजी महाराज होते. मग ज्यांनी खून केला असताना तो शिवाजी महाराजांनी त्यांचं बिवार पण राहू दिलं नसतं ना. ऐकतात ना, हे मूर्ख लोक काहीतरी बोलतात जसं तोंडाला आलं तसं, पण त्यांना हे प्रमाण लक्षात ठेवली पाहिजेत. निळोबराईनी आरती केलेली प्रवानकाली देवी ऐकानी. पुन्हा निळोबराईनी आणखीन केलेले बरे काय, त्यांची जी प्रार्थना आहे ना, नमो सद्गुरु तुकया, याच्यातलं शेवटचं याच्यातलं जे शेवटचं चेरे ना, जया लागी बरे काय, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी दिव्य रूपीची केली बरे काय. याच्यात त्या निळोबराईनीच वर्णन केलेले. प्रयाणकाली देवी विमान पाठवलं, विमानात बसून तुकोबराय गेलेत. त्या तुकोबरायच्या काही अंशी उत्तीर्ण होण्याकरता एकदा फक्त त्यांचं नामस्मरण, त्यांचं चिंतन करा. आपलं कीर्तन संपलं. पुनश्च बरीच लांबून लांबून मंडळी आलेली, आमच्या पिंपळदर गावातील सर्व ग्रामस्थ मंडळ, भजनी मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ यांच्या वतीने मी सर्वांचं आभार, अभिनंदन, कौतुक करतो.
फक्त या केलेल्याचा अभिमान होऊ द्यायचा नाही, हे लक्षात ठेवा. 7 दिवस संत भोजन देणारे दाते, दुपारचं बी संध्याकाळचंही 7 दिवस कीर्तनकाराची सेवा घेणारे दाते, महाप्रसाद देणारे दाते, महाप्रसाद ज्यांनी दिलेले भाग्यवान आहेत. तुमच्या पिंपळदरच्या गावावरून मी बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशी लिंक लावली, लोकांकडे वर्गणी मागू देत, 7 कीर्तनकार वाटून द्यायचे, पंक्ती वाटून द्यायच्यात, गायक वादक वाटून द्यायचेत, अशी म्हणजे वर्गणी मागायची गरज नाही. नाही तर लोकांपुढे हात पसरायला फार अवघड होतं. जे कार्यकर्ते त्यांनाच माहिती किती त्रास होतो, किती त्रास होतो. बऱ्याच ठिकाणी आमच्या पिंपळदरला जा, कशी पद्धत कशी परंपरा चालू केली त्यांनी, असं सांगून मी कितीतरी गावांना आपल्या गावाचं नाव सांगून ही पद्धत चालू करून दिलेली. फार मोठं उज्ज्वल आहे. महाराष्ट्रामध्ये जिकडं तिकडं कीर्तन होतात तिकडं आपल्या गावाचं नाव लौकिक उल्लेख करतो. खूप सुंदर, दृष्ट लागेल असं कार्य करू लागेल. तुम्ही दृष्ट लागेल नाही, एक शब्द उच्चारतो, बोलतो, दुसरे हेवा करतील असं कार्य तुम्ही करून राहिले बरं का. दुसऱ्या जणी हेवा करतील सुंदर कार्य करतात. मायबापांनो, ही संतांची कृपा आहे. आमच्या श्रेष्ठ संत श्रेष्ठ प्रेममूर्ती मीराबाई यांचा फार मोठा कृपा आशीर्वाद आमच्या समाजामध्ये. मेवाडचा रणव्याघ्र महाराणा प्रताप असे होऊन गेलेत. त्यांनी बी अशी प्रतिज्ञा केली होती, आपल्याला सुख समाधान आनंदात राहण्याकरता मी महालामध्ये राहणार नाही, बिछाण्यावर झोपणार नाही, पक्वान्न खाणार नाही, अशी प्रतिज्ञा केली होती. गवताच्या काड्याच्या, त्या गवताच्या बिया वगैरे असं जमा करून जंगलात राहिले, ते अन्न खाल्लं, पण पक्वान्न खाल्लं. तुमच्या आमच्या माता भगिनींना स्वातंत्र्य मिळावं, यांना स्पेशल स्वतंत्र फिरता यावं याच्याकरता. पण काय सांगावं, त्यावेळेस अशी कठीण परिस्थिती, त्यांचे सख्खे भाऊ सुद्धा त्यांना साथ देत नव्हते. कोणाला? महाराणा प्रतापाला सख्खा भाऊ मानसिंग नाव होतं त्यांचं, बरं काय. तर त्यांनी साथ दिलेली, पण तरी ते शेवटपर्यंत लढत राहिलेत. आणि हे कीर्तन ऐकतो, हा आनंद लुटतो, ही त्यांचीच कृपा आहे. फार मोठा स्वाभिमान आहे, फार मोठा स्वाभिमान. म्हणून राजपूत समाजामध्ये एकदम महान क्रांतिकारी रणव्याघ्र असे राणा प्रताप, किती बी त्यांचं वर्णन केलं आपलं आयुष्य कमी पडेल. आमच्या मीराबाईंनी ऐका, रोहिदास महाराजांना उपदेश केला. रोहिदास महाराज माहिती आहे कोण? सांभार समाजात. आणि रोहिदास महाराजांनी पुंडलिकाला उपदेश केला. माहिती आहे कोण पुंडलिक? ज्या पुंडलिकाने विटेवर देवाला, त्या पुंडलिकाचे गुरु रोहिदास, आणि रोहिदाच्या गुरु मीराबाई आहेत. मीराबाई ऐकतात ना, फार मोठा अधिकार. आपला टाइम संपून गेला, बिनाबरूंनी गोटू चालण्यात आपली, बरं काय. बाकीना कटाकट बोटे मोडतच होती तरी बी, बरं काय. पण आम्हाला बी आमच्या इज्जतची किंमत आहे. असे बरं काय पाणीदार जबरदस्त इज्जतमध्ये आणि आपल्या आदराने वागणारा समाज आमचा राजपूत समाज आहे. एकदम आदर ठेवणारा, विशेष करून दाखवणारा. आणि म्हणून त्यांनी 23 वर्षापासून हे कार्य खूप गोड आमच्या महाराजांच्या मार्गदर्शनाने राबवलं. आमचे महाराज बी 7 दिवस, एवढा महत्त्वाचा प्रेड आहे हा तुकोबारायच्या बीजेचा. अख्ख्या महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात गावोगावात आता हा कार्यक्रम होऊ लागलाय. आम्ही आत्ताच, आमच्या तात्यांना माहिती आहे, अंमळनेरला इतका मोठा गाथा पारायण सोहळा केला. 11,000 लोक गाथा पारायणाला बसवलीत होते. किती? 11,000 लोक. आणि तेवढे गाथे दिले. सकाराम महाराज आहेत अंमळनेर, बोरी नदीच्या वाळवंटात. आता आमचा रामनवमीच्या पिरियडमध्ये पनवेल तालुका आहे, पनवेलच्या बाजूला कळंबुली म्हणून गाव आहे, तिथं MIDCचा घोट म्हणून गाव एरिया आहे, MIDC घोट. तर तिथं
तुकोबरायची जेवढे अभंग आहेत तेवढे लोक पारायणाला बसवायचे, तेवढे. कारण हा 375 वर्षाचा काल पुन्हा आपण गाथा पारायण केलं का? हा, नाही का? आता इथं ज्ञानेश्वरी पारायण झालं. इथं योगायोगाने गाथा पारायण झालं असतं तर 375 झालं असतं साजरं, बरं काय. फार आला योग तर करा. तर मोठा तो सोहळा करणार आहेत आम्ही कळंबोलीत, घोट एरिया, MIDC एरियामध्ये. झालं शक्य, जवळपास नातेवाईक कोणी असतील तर या, आणि त्यांना ते गाथे देणार आहेत. मी गाथा मागणार नाही, हा मागा करता सांगितलं आहे ना काय बुवा, गाथा मागणार नाही मी तुमच्याजवळ, काहीच मागणार नाही, काहीच घेणार नाही, बरं काय. फक्त आपल्याला जो परमार्थ समजलाय तो परमार्थ लोकांना शिकवायचा आहे. माझ्या बापाची परंपरा आहे, माझ्या वडिलांनी सांगितलं, नाना फक्त आपल्याला जे माहिती आहे ते लोकांना मोकळं सांगायचं, काहीच गाठगुडी राहू द्यायची नाही, असा प्रकारे